ज्याला अंत नाही असा तो अनंत, ज्याच्याकडे पाहिलं की मृत्यूची भीती पळून जाते असा तो महाकाल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींवर सखोल चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट, शिवांच्या अंगावरील अलंकारांचं गुपित. त्यांचा साप, त्रिशूळ आणि डमरू आपल्याला आजच्या धावपळीच्या आयुष्यात काय शिकवतात. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील घराघरात वाचल्या जाणाऱ्या शिवलीला अमृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचं महत्त्व काय. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, महादेवांच्या रूपातील 5 असे लाईफ लेसन जे आपलं करिअर, कुटुंब आणि आयुष्य बदलून टाकतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण फक्त भक्त म्हणून नाही तर एक नवीन दृष्टिकोन घेऊन या व्हिडिओतून बाहेर पडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहा ना, आपण लहानपणापासून महादेवांची मूर्ती किंवा फोटो पाहतो, पण कधी शांत बसून विचार केला का की त्यांच्या गळ्यात तो नागच का? त्यांच्या हातातील त्रिशूळ आणि डमरू आपल्याला नेमकं काय सांगतात? आज या प्रतीकांमागे लपलेलं गुपित सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी आपण त्या नागाकडे पाहूया, ज्याचं नाव आहे वासुकी. तो सापांचा राजा आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा देवाला एका दोरीची गरज पडली, तेव्हा वासुकीने स्वतःला पर्वताभोवती गुंडाळून घेतले होते. पण शिवांच्या गळ्यात साप का? साप म्हणजे मृत्यू, साप म्हणजे भीती. आपण सापाला पाहिलं तरी घाबरतो, पण शिवांनी त्याला दागिन्यासारखं गळ्यात घातलंय. आपण अनेकदा छोट्या संकटांना घाबरतो, पण शिव आपल्याला शिकवतात की त्या भीतीला घाबरण्यापेक्षा तिला नियंत्रणात ठेवा आणि आपला दागिना बनवा. योगशास्त्रात यालाच कुंडलिनी शक्ती म्हणतात, जी सापासारखी वेटोळी घालून बसलेली असते. जेव्हा ही शक्ती जागृत होते तेव्हा माणूस आयुष्यातल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो. आणि शिवांच्या हातातील त्रिशूळ म्हणजे केवळ शस्त्र नाही, हे आयुष्याचं संतुलन आहे. त्याच्या 3 टोकाकडे पहा. ती आपल्या स्वभावातल्या 3 गुणांना दर्शवतात. सत्व म्हणजे शांतता, रज म्हणजे धडपड आणि तम म्हणजे आळस किंवा राग. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे 3 गुण असतात, पण या तिन्हींना एकाच वेळी ताब्यात ठेवणारा तो महादेव. त्रिशूळ आपल्याला ही आठवण करून देतो की शिव हे त्रिकालज्ञ आहेत. भूतकाळात जे झालं, वर्तमानात जे सुरू आहे आणि भविष्यात जे घडणार आहे, या सर्वांची सूत्र त्यांच्या हातात आहेत. जेव्हा आपण त्रिशूळाला वंदन करतो तेव्हा आपण आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखांना त्यांच्या चरणी अर्पण करत असतो. आणि त्रिशूळाला बांधलेल्या त्या डमरूकडे पहा. असं म्हणतात की जेव्हा शिवांनी पहिल्यांदा हा डमरू वाजवला तेव्हा त्यातून जो आवाज आला त्यातूनच ओम आणि आपली पूर्ण वर्णमाला तयार झाली. डमरूचा आकार वाळूच्या घड्याळासारखा असतो. तो मध्यभागी बारीक होतो आणि पुन्हा विस्तारतो. हे आपल्याला जगण्याचं एक मोठं गुपित सांगतं. हे विश्व शून्यातून निर्माण झालं आणि शेवटी शून्यातच विलीन होणार आहे. आपण कितीही धावलो तरी शेवटी त्या ईश्वरातच आपल्याला शांत व्हायचं आहे. आता बोलूया त्या ग्रंथाबद्दल ज्याने लाखो भक्तांना आधार दिला, तो म्हणजे शिवलीलामृत. हा अत्यंत लोकप्रिय, पवित्र आणि भक्तिपूर्ण ग्रंथ आहे. हा ग्रंथ भगवान शिवांची लीला आणि महती सांगणारा आहे. यात बहुतेक भाग स्कंद पुराणातील 72 खंडांवर आधारित आहे. तसेच लिंग पुराण आणि शिवपुराणातील कथांचाही समावेश आहे. मूळ शिवलीला अमृत 14 अध्याय आणि 2453 ओव्यांचा आहे. शिवलीला अमृतातील 11वा अध्याय, ज्याला रुद्राध्याय असंही म्हणतात, तो सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या एका अध्यायाचं वाचन केल्याने संपूर्ण ग्रंथ वाचल्याचं पुण्य मिळतं असे मानले जाते. पण का? कारण इतर अध्यायांमध्ये ऋषीमुनी किंवा भक्तांच्या कथा आहेत, पण 11व्या अध्यायात प्रत्यक्ष भगवान शिव रुद्राक्षाचे महत्त्व सांगतात. त्यामुळे हा अध्याय वाचताना भक्तांचा शिवांशी थेट भावनिक संबंध जोडला जातो. या अध्यायातील महानंदीची कथा इतर कथांपेक्षा काहीशी वेगळी आहे. शास्त्रात असे मानले जाते की काही पापं इतकी मोठी असतात की ती साध्या प्रार्थनेने जात नाहीत. पण 11व्या अध्यायाबद्दल असे म्हटले जाते की ब्रह्महत्यादी महापापे 11वा वाचता जाती निक्षेपे. म्हणजेच ब्रह्महत्येसारखी महापापे सुद्धा या अध्यायातील शिवनामाच्या शक्तीने नष्ट होतात. ही पापमुक्तीची खात्री या अध्यायाला इतर अध्यायांपेक्षा वरचढ ठरवते. याच अध्यायात येते ती महानंदीची कथा. चला ऐकूया. काश्मीरच्या पर्वतामध्ये वसलेलं एक सुंदर नगर, नाव त्याचं कपूर. या नगरात एक स्त्री राहत होती. तिचं नाव होतं महानंदा. महानंदा व्यवसायाने वेश्या होती, पण तिचं हृदय मात्र कैलासपती शंकराच्या चरणी अर्पण झालेलं होतं. लोक तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहायचे. पण महानंदेचा दिवस शिवनामाशिवाय सुरू व्हायचा नाही.
अंगाला लावलेलं भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळा, ओठांवर हर हर महादेवचा जप. तिने एक कडक नियम पाळला होता. रोज एका शिवभक्ताची मनोभावे सेवा करायची. महानंदेची ही अनोखी भक्ती पाहून साक्षात तिची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिव एका श्रीमंत व्यापाऱ्याचं रूप घेऊन तिच्या दारात उभे राहिले. व्यापाराने महानंदेला एक अतिशय तेजस्वी रुद्राक्ष लिंग दिलं आणि म्हणाला, हे घे महानंदे, हे माझे प्राण आहेत. मी स्नानाला जातो तोवर या लिंगाचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी. महानंदेने ते लिंग काळजाशी धरलं आणि देवाऱ्यात ठेवलं. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. व्यापारी स्नानाला गेला आणि अचानक महानंदेच्या घराला भीषण आग लागली. सर्व काही जळून खाक होऊ लागलं. महानंदा ओरडत होती, माझे दागिने गेले तरी चालतील, पण त्या भक्ताचं लिंग वाचवा. क्षणार्धात सगळं संपलं. ते मौल्यवान लिंग आगीत भस्म झालं. व्यापारी परत आला आणि आपल्या लिंगाची विचारपूस करू लागला. लिंग जळाल्याचं समजताच तो वेड्यासारखा आक्रोश करू लागला, माझं दैवत गेलं, आता मी सुद्धा या आगीत प्राण देईल. महानंद थरथर कापायला लागली. तिला वाटलं, एका भक्ताचा प्राण माझ्यामुळे जातोय, हे पाप मी कसं फेडणार. तिने व्यापाराचे पाय धरले आणि म्हणाली, स्वामी थांबा, तुमच्या ऐवजी मी या अग्नीत उडी घेते. महानंदेने डोळे मिटले, शंकराचा ध्यास घेतला आणि जडत्या चितेत उडी घेतली. पण तिला चटका लागण्याऐवजी फुलांच्या वर्षावाचा भास झाला. तिने डोळे उघडले तर समोर तो व्यापारी नव्हता. समोर उभे होते साक्षात त्रिशूळधारी भगवान शिव. शिव हसत म्हणाले, महानंदे उठ, तू परीक्षेत उत्तीर्ण झालीस. तू केवळ एका लिंगासाठी स्वतःचं प्राण अर्पण करायला तयार झालीस. हीच तुझी खरी भक्ती आहे. आकाशातून दिव्य विमान उतरलं आणि महानंदा सदैह कैलासाला निघून गेली. ही कथा आपल्याला शिकवते की देव तुमच्या व्यवसायावर किंवा श्रीमंतीवर प्रसन्न होत नाही, तर तो प्रसन्न होतो तुमच्या सच्च्या भावावर. म्हणून म्हटलं जातं, भावाचा भुकेला देव. या संपूर्ण प्रवासातून आपल्याला आपल्या आयुष्यासाठी 5 मोठे धडे मिळतात. पहिला, तो निळा कंठ आणि आपली चिडचिड. आपण पाहतो की शिवांचा कंठ निळा आहे कारण त्यांनी विष प्यायलं. विचार करा, आज आपल्या आयुष्यात किती विष आहे. कोणाचं बोलणं, ऑफिसचा ताण, लोकांचे टोमणे. आपण काय करतो, एकतर ते विष गिळून स्वतःला त्रास करून घेतो, नाहीतर ते समोरच्यावर ओकतो किंवा नाती खराब करतो. शिव येथे आपल्याला एक जबरदस्त गोष्ट शिकवतात. विष घ्या पण ते कंठात ठेवा. याचा अर्थ असा की लोकांच्या वाईट बोलण्याला तुमच्या मनापर्यंत पोहोचू देऊ नका. शांत राहणं ही कमकुवतपणाची नाही, तर खूप मोठ्या ताकदीची लक्षणं आहेत. दुसरा, साधेपणाचा स्वॅग. आपण आज ब्रँडेड कपडे आणि स्टेटसच्या मागे वेड्यासारखे धावतो. पण विचार करा, जो देवांचा देव आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते, तो महादेव स्मशानात भस्म लावून राहतो. त्यांना कशाचाच दिखावा करायची गरज नाही. हे आपल्याला काय शिकवते की तुमची किंमत तुमच्या वस्तूवरून नाही, तर तुमच्या विचारांवरून ठरते. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा गर्व होईल, त्या दिवशी शिवांच्या या साधे रूपाची आठवण काढा. साधेपणात जो रुबाब आहे तो कशातच नाही. तिसरा, तो तिसरा डोळा आणि आपला फोकस. आपल्याला वाटतं की तिसरा डोळा म्हणजे फक्त राग, पण खरं सांगू का, तो डोळा म्हणजे आपली अंतर्दृष्टी आहे. आपण 2 डोळ्यांनी फक्त बाहेरचं जग बघतो, कोणाकडे काय आहे, कोण काय करतंय, पण स्वतःच्या आत डोकावून पाहण्यासाठी त्या तिसऱ्या डोळ्याची गरज असते. जेव्हा तुमचं लक्ष भरकटतं तेव्हा शिवांच्या त्या एकाग्रतेची आठवण करा. जेव्हा तुमचं ध्येय स्पष्ट असतं तेव्हा जगातील कोणतीच अडचण तुम्हाला रोखू शकत नाही. चौथं, अर्धनारीश्वर. आज आपण जेंडर इक्वॅलिटी बद्दल खूप बोलतो, पण शिवांनी हे हजारो वर्षांपूर्वीच करून दाखवलं. त्यांचं अर्ध शरीर स्त्रीचं आणि अर्ध पुरुषाचं आहे. हे रूप सांगतं की आपल्या प्रत्येकामध्ये एक हळवं मन आणि एक कणखर ताकद असते. जो माणूस आपल्यातल्या ही दोन्ही रूप स्वीकारतो आणि आपल्या आयुष्यातील स्त्रियांचा मनापासून आदर करतो, तोच खरा भक्त असतो. 5वं, वाळीत टाकलेल्यांना आपलंसं करणं. शिवांच्या वरातीत कोण होतं? फक्त देव नव्हते, तिथे भूत होते, पिशाच होते, जानवर होते. ज्यांना समाजाने कचरा समजून सोडून दिलं होतं, त्यांना शिवांनी लळा लावला. आणि आज आपण काय करतो? लोकांच्या उणिवा काढतो, त्यांना कमी लेखतो. शिव आपल्याला शिकवतात की माणुसकी ही सर्वात मोठी भक्ती आहे. जो रंजल्या गंजलेल्यांना जवळ करतो, शिव त्याच्यातच वास करतात. तर या शिवरात्रीला फक्त उपवास न करता शिवांचा एखादा तरी गुण आपल्या आयुष्यात आणण्याचा आपण प्रयत्न करूया. जर आपण थोडे जरी शांत झालो, थोडे जरी साधे झालो, तर समजायचं की आपली शिवभक्ती यशस्वी झाली. तुम्हाला अजून जर शिवरात्रीबद्दल जाणून घ्यायला आवडेल तर मी त्याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तो नक्की बघा. धन्यवाद.